खुसखुशीत करंजी तयार करायला घेत आहे. इथं आपण तूप टाकून रवा भाजायला घेतला आहे. 1 वाटी रवा भाजून घेतला आहे. त्याच्यात 2 वाट्या खोबऱ्याचा खीस टाकून पिठी साखर करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. मिक्स करून घेतलेली आहे. वेलची पूड टाकून घेतलेली आहे. हे झालेलं आहे आपलं सारण तयार. आता इथं वरील आवरणासाठी आपण 2 वाट्या मैदा आणि अर्धी वाटी रवा घेऊन कडकडीत तेलाचं मोहन टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण हे पीठ चांगलं चोळून घेणार आहे आणि नंतर हे पीठ पाण्याने थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट गोळा नाही असा बनवून ठेवून झाकून द्यायचं आहे. तूप घेऊन त्याच्यामध्ये थोडा मैदा घेतलेला आहे. हीच स्टेप आहे. आपण गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते तूप आणि मैद्याचं जे साठा केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. या स्टेपमुळे करंजी अगदी खुसखुशीत होते, 2 महिने आरामात टिकते. चांगल्या खुसखुशीत करंज्या होण्यासाठी ही स्टेप नक्की फॉलो करा. आता असे गोळे बारीक बारीक बनवून घ्यायचे आहेत. पाती लाटून घ्यायचे आहेत. ते बनवलेले सारण घालून आपण चांगले चिटकावून घेऊन करंजी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या करंज्या इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. नंतर गॅस मध्यम ठेवून त्याच्यावर सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्या सगळ्या करंज्या आपण तळून घेणार आहे. हे बघा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान लागतात या मैद्याच्या करंज्या. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.